रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर रामकृष्ण हरी का म्हणावं? राम म्हणजे आचार, कृष्ण म्हणजे विचार आणि हरी म्हणजे उच्चार. तर असं का म्हणावं? रामांसारखं आपलं आचरण असावं. रामांसारखं आचरण का असावं? ते एक पत्नी एक वचनी होते. कृष्णांसारखे आपले विचार असावे. असं का? तर कृष्णाचे विचार कितीही नटखट असले तर ते नेहमी धर्माच्या बाजूने लढायचे. आणि उच्चार आपल्या हरीसारखा का असावा? तर त्या हरीचा आपण उच्चार केला पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवंत काय म्हणतात? कामात करा काम म्हणा राम राम. तो म्हणत नाही की सगळं सोडून द्या, फक्त माझं नामस्मरण करा. तो काय म्हणतो? कामात काम करा आणि राम राम म्हणा. असा असतो आपला भगवंत. आणि आपले विचार कृष्णासारखे का असावे? तर कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध चाललेलं तेव्हा भगवंत अर्जुनाला काय सांगत होते? तू धर्माच्या बाजूने लढ. पुढे तुझ्या समोर किती तुझे नातलग असले तरी तू धर्माच्या बाजूने लढ. त्यांचा अजिबात विचार करू नको. तेव्हा आपल्या अर्जुनाला श्रीकृष्णांनी विश्वरूप दाखवलं. का? तर त्याने धर्माच्या बाजूने लढावं. तिथं कुरुक्षेत्रावर शेवटी तिथे विजय कोणाचा झाला? तर अर्जुनाचा झाला, पांडवांचा झाला. का? तर ते धर्माच्या बाजूने लढले. म्हणून आपले विचार कोणासारखे असावे? तर श्रीकृष्णांसारखे असावे. आणि आचरण आपल्या प्रभू श्रीरामांसारखं असावं. कारण वनवास 14 वर्षाचा मिळाला तरी शेवटी एक पत्नी एक वचनी शेवटी राहिले.